चला सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचला इथून सुरुवात होतीये. एकीकडे तुम्ही पाहताय SSC चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश तलबडे या दोन टीम दरम्यान ही मॅच टॉस जिंकल्यानंतर SSC चिंचोली टीमनं मात्र फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. 4 ओव्हरची मॅच असेल, 20 मिनिटं. हो पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. फिल्डर पोहोचतायत का? पोहोचतील तोपर्यंत बॉल अगदी स्लेपली लँड झालाय आणि तोपर्यंत धाबा मिळतात त्या दोन. तलवाडे टीम जरी जिंकली तरी देखील त्या टीमसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आत्मारामजी गोडविंदे आणि सुभाषजी सोनावले यांच्याकडून एक कॅश प्राइज असेल. हो यावेळी लॉप केलाय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उचलून फेकी करतील तोपर्यंत धाव मिळाली. सिंगल आल्यानंतर आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले ते मात्र 3 वरती. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अक्षय भगत, कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक सुपरस्टार खेळाडू आणि त्याच्या समोर आपण पाहताय सॅकिंग एंडवरती संदीप आहेत आणि अगदी आपण पाहताय त्यांच्या साथीनं अक्षय. हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला साथ देण्यासाठी उतरलेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा पाहायला मिळतात. अक्षय भगतनं अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते मेडन षटक टाकण्याचा बहुमान मिळवलाय, परंतु आता तलावडे टीमच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हो लेटकट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होता, गलीमध्ये झाली चुकी, बॉल सरळ निघाला, सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. अर्थानं परंतु फिल्डरकडनं चुकी झाली आणि इथून मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धाव्यानं धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करते तलवडे टीम. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंच जरूर सांगतात की हा डॉट बॉल आहे. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय लेफ्टी बॅटरसाठी. अगदी आपण पाहता डॉट बॉल अक्षय भगतचा. हो इथून अगदी आपण पाहताय पुल करण्याचा प्रयत्न, समोर एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते 8. विजय डायरे आपण कुठे असाल आपल्या टीम बरोबर जॉईन व्हा. विजय डायरे खाऊ गल्लीत आहेत, शॉर्मा खातायत. 8 धावा धावफलक्यामध्ये आल्यात. बॉल आतापर्यंत झालेत 5. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर आपण पाहताय. समजदारीचं क्रिकेट. आडव्या बॅटनं गॅप मध्ये ढकललाय. मोठा चेसे फिल्डर साठी प्रयत्न करतात मयूर. ओ ढकलला आतमध्ये, तोपर्यंत 2 तर कंप्लीट झाला. तिसरी मिळेल का? गुड फिल्डिंग, कमाल केली फिल्डिंग मध्ये मयूरनं. जबरदस्त फिल्डिंग पहा, बरोबर डीप मिड विकेटला उभा होता आणि तिथून वाईडिश लॉंग ऑन पर्यंत वेगानं धावत आला. असं सर्वांना वाटलं होतं की मात्र आता इथून चौकारच पाहायला मिळेल, परंतु इतका मोठा प्रवास अगदी 0 मिनिटामध्ये कंप्लीट केला आणि आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवला. एक धावसंख्या जाऊन पोहोचले 10. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. संदीप आहेत आणि त्यांच्या साथीनं अक्षय. 3 बॉलमध्ये 5, 3 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. 10 धावा धावफलकावरती. एक चौकार जो मिसफिल्डचा आला, जिथे कॅच ड्रॉप झाली आणि तिथून मात्र ती संधी मिळाली आणि त्या संधीचं आता मात्र सोनं करत असताना
फलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. साहिल लोंगले गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय SSC चिंचोली टीम कडनं. साहिल लोंगलेनं देखील आपण पाहता अलीकडच्या काळामध्ये भरपूर सारा प्रभावित केला यंगस्टर चिंचोली टीमचा हा गोलंदाज. परंतु आज जर पाहिलं गेलं तर कर्जत प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय जबरदस्त कामगिरी करताना हा देखील आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला आणि तोच आता गोलंदाजीसाठी मात्र रेडी झाला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बाटनं धावा येत नाहीये, बाट आडवी करण्याचा प्रयत्न, तिथं देखील अपयश झालंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित हा प्रयत्न कुठेतरी चुकीचा आहे की काय. दहा धावा धाव फलक्यावर आल्यात. पहिला डॉट बॉल आलाय साहिल लोंगलेचा. समोर आपण पाहताय संदीप आहेत. लोवर फुलटॉस बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. डीप मध्ये फिल्डर वेगाने आले, तो मिसफील्ड झाली आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या दोन. वेगानं एका साठवणं बॉलला कॅरी करून फेकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हातामध्ये आलाच नाही आणि तोपर्यंत धावा मिळतात. त्या म्हणजे दोन. 12 धावा धाव फलक्यावरती. बारा धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करती आहे श्री गणेश तलवडे टीम SCC चिंचोली टीमच्या विरोधामध्ये. चांगली मॅच. ओ इथे मात्र मिस टायमिंग. हवेत गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु थोडेसे दूर राहिलेत. हो डायरेक्ट हिट आणि फलंदाज संदीप होतील आता बाद. आणखीन एक डॉट बॉल. 14 धावा धाव फलक्यावरती. हे षटक आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मात्र इकॉनॉमिकल राहिलंय. या षटकामध्ये रनआउटची विकेट आली. संदीप यांना मात्र बाद व्हावं लागलं. रनआउटची विकेट डायरेक्ट हिट झालं आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल आली आणि आता डॉट बॉल. व पुन्हा एकदा खोला टाकला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला. एकच धावेवरती मात्र इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेनं जर पाहिलं तर मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 धावा धाव फलकावरती आल्यात श्री गणेश तलवडे टीमच्या. एक महत्वपूर्ण विकेट्स, ज्या विकेटला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं होतं. लेफ्टी बॅटर होतं. खऱ्या अर्थानं विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करणं त्यांना माहिती आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा धावा जमा करायच्या हे देखील त्यांना माहिती आहे आणि त्यांची महत्त्वपूर्ण विकेट ती रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर आता धावफलक थांबलाय. 15 वरती
2 विकेट्स, सॉरी 1 विकेट्स आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. मयूर आला आता गोलंदाजी मार्क वरती. मयूर बघितला तुम्ही पाहता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती तो आला. अचूक माहिती खऱ्या अर्थानं आपण पाहता आमचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतात संस्कार, त्याच्यावरती भरपूर संस्कार आहेत. हा संस्कार खूप छोटा होता त्यावेळी आम्ही धोत्र्याच्या मैदानावरती त्याला पाहिलं होतं. हो यावेळी ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. फिल्डर बॅकअप आलाय. जबरदस्त बॅकअप पाहायला मिळालं साहिलचं आणि इथून पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. प्रयत्न चालू आहेत बॅटरचा देखील आता गॅप शोधण्याचे, परंतु ती गॅप मिळत नाहीये. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहताय गुरु धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. गुरु ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. ओ दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय मिळाली आहे विकेट. फलंदाज गुरु आउट. 18 धावा धावफलकावरती आल्यात. संदीप गायकवाड सर भोजन करून आलेत, लगेच जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेक्स्ट इनिंगला. ओ आडव्या बॅटनं पाठवलंय बॉलला काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. अक्षयच्या बॅटमधून आला मच निडेड षटकार. तील 25-25. 25 धावा धावफलकावरती येत. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय मयूरच्या या षटकातील. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली, सेकंड बॉलवरती विकेट आली, थर्ड बॉलवरती सिंगल, फोर्थ बॉलवरती षटकार आणि आता 5व्या बॉलवरती आली ती सिंगल. 25 धावा धावफलकावरती. व पुन्हा एकदा ऑन साइड अलॉंग दी कार्पेट गॅप मध्ये वेगाने बॉल चालला, जाईल सीमा पार. इतकी ताकद जनरेट होती. धावा मिळतील 4 चौकार.
आल्या 29-29 विकेट्स आल्या. 2 बॅटिंग करते श्री गणेश तलबडे टीम. त्यांच्या विरोधामध्ये SCC चिंचोली. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं आणि त्याच्यानंतर मात्र अगदी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं ना की जिथे मात्र साहिल लोंगलेनं देखील आपण पाहिलं की मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. आणि आता मात्र मयूर भगतच्या विरोधामध्ये धाबा आल्या त्या 14. पहिलं षटक 10 धावसंख्येचं, दुसरं 5 आणि या षटकामध्ये तब्बल धाबा आल्या त्या 14. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 29. शेवटचं षटक बाकी आहे. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचसाठी. दोन्ही कॅप्टनला कॉल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर बरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप. एकीकडे मामा आणि एकीकडे भांजा. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. मामा वर्सेस भाचा. बिग फाईट. ओ पुनश्च एकदा ऑन साईडला टर्न केला. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मयूर. त्या ठिकाणी आपण पाहताय गुड फिल्डिंग. एकच धाव पाहायला मिळते. एका धाबानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 30. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्ग होते आपण पाहताय सूरज. हे षटक झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ओ परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. मिळाली विकेट. रोहितजी भगत यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल गोलंदाज सूरज साठी. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुजल गोलंदाजी मार्क वरती आणि रोहितजी भगत यांच्याकडून इथून पुढच्या प्रत्येक विकेटला 500. ओ आणखीन एक चांगला बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बायची मिळाली सिंगल. सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धाव फलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये सुजलला 3 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. विकेट्स देखील 3 मिळवल्या होत्या आणि तोच आता पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समोर ऑन साईक आपल्याला अक्षय पाहायला मिळतोय. ज्या अक्षयच्या बॅट मधून आतापर्यंत या सर्वाधिक धावा आल्यात आपल्या टीम साठी. ओ इथून अगदी आपण पाहता लेग सम सोडून चाललाय. मंदार राणे सर सांगतात हा बाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 32. 32 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश तलबडे टीमच्या अक्षय स्टॅकिंग एंड वरती आहे जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 बॉल मध्ये 16 धाबा त्यानं बनवल्यात आणि तोच अगदी स्टॅकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. ओ ऑन साईडला फ्लिक केला. मनगटातली ताकद झोकली परंतु पडले कमी. डीप मध्ये मयूर भगतनं पकडली एक कॅच. मिळाली महत्वाची विकेट. अक्षय बाद. कडून आणि आता एक विकेट तर आली आहे आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत. हो चांगला बॉल.
चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. डॉट बॉल झाला. परेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पहिला बॉल निर्धाव आला. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. धावसंख्या 32. एक मोठा फटका हवाय तलवडे टीमला. हो फुलटाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये चाललाय. थोडस फंबल झालंय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती फेकी आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. एकच धाव आली आहे. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले 33 आणि आता टार्गेट आहे 24 बॉल मध्ये SCC चिंचोली टीमच्या समोर. ते मात्र 34 या धावसंख्येचं. 24 बॉल मध्ये 34 धावा बनवायच्या चिंचोली टीमला आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, तो केला जाईल की मात्र बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया संदीपजी गायकवाड सरांना. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत लगेच. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन जी स्पर्धा 24 तारखेला 24 एप्रिलला सुरुवात होणार आहे त्या स्पर्धेचे लॉट्स 16 तारखेला सायंकाळी 4 वाजता MTC लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून पाडण्यात येणार आहेत. ज्यांनी ज्यांनी ॲडव्हान्स दिलेत किंवा ज्यांचे ॲडव्हान्स अजून पोचले नाहीत त्यांनी ते ॲडव्हान्स आयोजकांकडे पोचवा. कारण 16 तारखेला टीम भरपूर झालेल्या आहेत. ज्यांचे ॲडव्हान्स असतील त्यांचेच नाव लॉट्सवरती घेतले जातील. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 5 मे ते 10 मे या दरम्यान जी स्पर्धा घडणार आहे त्या स्पर्धेचे आयोजक मी स्वतः संदीप गायकवाड. प्रेम पोपेटे, तुषार कोंडिलकर सर, तुषार बुंदाटे आणि रवी कोंडिलकर सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 5 मे 10 मे या दरम्यान होणार. ती स्पर्धा आपण पाहतो 9 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान असते. पण वाकदची टुर्नामेंट होती, आमदार चषक होतं, त्यामुळे त्या टुर्नामेंटची डेट 5 मे ते 10 मे या दरम्यान असणार आहे. त्या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 64+ नावं आलेली आहेत. ज्यांचे ॲडव्हान्स बाकी आहेत त्यांनी पण ॲडव्हान्स आपण द्यायचं आहे. 20 तारखेला त्या स्पर्धेचे लॉट्स पडणार आहेत. तेव्हा ज्यांची पण नावं ज्यांनी दिलेली आहेत आज या स्टेजवरती बऱ्याच संघाने आम्हाला ते ॲडव्हान्स दिलेले आहेत. ज्यांचे ॲडव्हान्स बाकी आहेत त्यांनी योगेश ढोले आणि मी स्वतः संदीप गायकवाड तुम्ही ॲडव्हान्स त्या ठिकाणी पाठवायचे. तर स्वर्गीय भास्कर इलो अंजप संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वाकस 11चं पण ॲडव्हान्स थोड्याच वेळात आमच्या अकाउंटला पोहोचेल. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व मायबाप या सर्व जनतेचं जे जे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. मयूरजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हा. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
कारण कर्जत विभागामधून ज्यांनी ज्यांनी नावं आमच्याकडे दिलेले आहेत त्यांनी योगेश ढोले यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचं जे ॲडव्हान्स आहे ते योगेश ढोले यांच्याकडे द्या. बघा माननीय अनिलजी कालन साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्या वडिलांच्या नावानी एक चांगली स्पर्धा आपण पाहिली होती आणि दादांनी खऱ्या अर्थाने एक चांगलं नियोजन आयोजन बाकरीच्या वाड्या मैदानावरती आम्ही पाहिलं. अनिलजी कालन साहेब दोस्ती ग्रुप ढाब्याचे जे ओनर आहेत त्याच्या माध्यमातून तलवडी संघासाठी सुवर्ण संधी आहे. हा संघ जर विजेता ठरतो तर त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. इथे सुरेख फटका पिकअप शॉट चेंडू भिरकावलाय लॉंगेस्ट लॉंग लांबच लांब दूरच दूर हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर षटकार. उर्पी चेंडू ग्लास केलाय चेंडूला चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. संधी होती नवनाथला नॉनस्ट्राइक एंडला आपण पाहतोय कुठे निघून गेला होता फलंदाज केदार. 3 चेंडू आत्तापर्यंत आपण पाहतो धावफलकावरती लागले गेले धावसंख्या 7 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये धावफलकावरती लागल्या त्या 33. 34 धावांची गरज. ओरपी चेंडू परेश त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकीने आरामात कॅचिंग प्रॅक्टिस मैदानावरती पाहिली गेली. पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज मार्गस्थ पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे दीपक. सध्या तू गायब असतो. चिंचोली टीम म्हटले गेले तर आमचा मित्र नेहमी आमच्या सोबत असायचा पण सध्या क्रिकेटमध्ये येतच नाही येतो. अक्षय नवीन फलंदाज केदारला साथ द्यायला मैदानात रवाना झालाय. ग्लास केला चेंडूला हलक्या हाताने खेळला चेंडू निघून जाईल. चेंडू डीप म्युडिक रिझर्वमध्ये जागा वॅकेट जागा पाहिली गेली. पॉवर प्लेचं षटक असतं त्या ठिकाणी या सर्कल बाहेर फक्त आपण 2 क्षेत्ररक्षक पाहिले गेले त्यांना वेधलंय आणि तिथून धावा वसूल केल्या त्या 4. अक्षय भगत कर्जत टेनिस क्रिकेट अष्टपैलू खेळाडूमधून एक नामवंत खेळाडू ज्याच्या माध्यमातून अनेक मॅच इनिंग पारी आपण पाहिल्या गेल्यात. केदार भगत म्हटलं गेलं तर सिक्सर किंग ज्याचे षटकार पाहायला प्रेक्षक येत असतात पण त्यांना थांबवावं लागेल. या ठिकाणी पाहतोय गोलंदाजांना जय गणेश तलवडी संघाचे जे गोलंदाज आहे पहिला गोलंदाज आपण पाहिला समीर ज्याच्या या षटकामध्ये आपण विचार केला तर 11 धावा खर्च झाल्या. 34 धावांची गरज होती 11 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये अजूनही 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. नरेश दादा मला वाटतं इथूनच गाडी घेऊन सकाळी असतील तिथे कारण काही दिवसापूर्वी मी मॅचवरून आलो होतो नरेश दादा आणि नरेश दादांची गाडी बघितली. नरेश दादा आराम करत होते गाडीमध्ये नंबर लावली होती
आज मला वाटतं तेच नंबरला इथूनच निघून जातील. पण क्रिकेट वेडे आहेत, क्रिकेट चाहता आहेत. खूप महत्वाचं आहे. आजकालचं युग बघितलं गेलं तर म्हणतात ना, बैल घाटामध्ये किती धावला ना, बैल घाटामध्ये किती धावला ना, तर त्याला चाबुकाशिवाय मार नाही. झाडाने किती पण गोड फळं दिली ना, त्याला दगडाशिवाय मार नाही. आणि माणसाने किती पण सज्जन वागलेलं ना, त्याला विरोधाशिवाय काम नाही. कारण हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं गेलंय. आणि तसं आमचंही तेच आहे. आपण कितीही चांगलं राहा, तुम्हाला विरोध होणार. कारण ती एक प्रथा आहे म्हटली जाते. क्लास केला चेंडूला डिग बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. संदीप अप्पाचा चेंडू आपण पाहतो भिरकावलाय. दी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू सी मारेशे पलीकडे आरामात कोणताही त्रास न लगावताना धावा मिळतील अर्धा डझन. फटक्यामध्ये आहे वजन. गेलं पण सावरलं स्वतःला. सिंगल घेतली गेली. सिंगलने स्कोर कार्ड दुसरं षटक प्रगती पथावरती आणि 19 धावा. 34 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कट केला चेंडूला. गॅपमधून चेंडू ढकललाय. गल्लीमधून चेंडू तडव्यान फेसमध्ये जाऊन पोहोचलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिली गेली. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. या एंडचे म्हणजे मिरसुली यांचे 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावरती 20. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल कशा प्रकारे धावांचा पाठलाग होईल या वाकस एंडकडून ज्या एंडला पाहतो खोऱ्याने धावा बनवल्या जातात त्या एंडला आता पाहतो आपण बॅटिंगला या ठिकाणी सज्ज असतील फलंदाज. 2 गोलंदाज कोणत्या प्रकारचे वापरले जातील. पहिला समीर आणि त्यानंतर संदीप ज्याच्यावरती खूप भरोसा होता अप्पावरती त्यालाही मार पडलाय. म्हणजे इथे विचार करावा लागेल. अप्पाने जरूर या ठिकाणी कमबॅक केला स्वतःला सावरलं. पण येणारे 12 चेंडू आणि त्या विजयासाठी 14 धावांची जी गरज आहे त्या गरज आपण पाहतो कशा प्रकारे होईल सुरू फलंदाजीला. तो परत संधी देऊया आमचा बाला दीपकला. ठोक दे
आणि 14 धावांची गरज आहे. तर आता त्यांचं आधी राज्य जातं, त्यांचं राज्य त्यांचं त्यांना नाही बाहेर घेऊ शकत आपण. हा एक्स्ट्रा प्लेयर आहे तो. या मालकाला शोधतोय तो, शोधून दे त्याला. इनसाइड एज बॅटची कडा, दोघांमध्ये ट्विस्ट, चेंडू निघून गेला थर्ड मॅन झोन मध्ये. चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. मध्ये शतरक्षक, दोन्ही शतरक्षक वाहतूकचे पाठीमागचे जे शतरक्षक आहेत, जे शॉर्ट थर्डमॅन म्हणजे अर्थात फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपला दोन दोन शतरक्षक आहेत, दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं. दोघांमधून चेंडू निघाला थर्डमॅन झोनमध्ये, सीमा रेषे पलीकडे चौकार. 4 धावेने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 11 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. रुपेश तयार, गोलंदाजी मार्कवरती. इथे वाईट चेंडू, लाईन अँड लेंथ तपासली गेली. ऑफिशियल पंच मंदार राणे त्यांच्या सोबत हरीश कराले स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत आहेत. आणि इथे खराब चेंडू, एका धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. 34 धावांची गरज असताना 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल? केदार आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आहे. रुपेश तयार, लेफ्ट आर्म ओव्हर ऑफ. चेंडू पडल्यानंतर इथून निघाला, इथून लाईन पाहिली गेली, सटीक लाईन आणि लेन पाहिली गेली, स्वतःला सावरलं. निर्धाव चेंडू, याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. साहिल खाडे आपण पाहतो ज्याने निर्धाव षटक फेकलं होतं या मैदानावरती. रोहित जोशीने फेकलंय. फुल लेन चेंडू, फुलटा चेंडू, फील्ड टोल वसुली बॅटिंग. निघाला चेंडू, डे बॅकवर्ड स्क्वेअर इथं सीमा रेषे पलीकडे चौकार. दादांचे मनापासून अधिक स्वागत. रिव्हर्स किंग आहेत, कारण रिव्हर्स फटके त्यांच्या बॅटमध्ये आम्ही आणि त्या पाहिलं. पण आज संघामध्ये कारण कुठेतरी कामानिमित्ताने बाहेर होते का? एकोणतीस धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. 5 धावांची गरज आहे. 5च पाय आता ना, 29 34 पाय होते, 34 मधून 29 गेले, उरले 5. आणि हिशोब आमच्यापेक्षा सनीला लय भारी, गल्ल्यावरती तो असतो रोज, त्याला हिशोबात तो भारी आहे. हा सनी बघत, हिशोबात सनी भारी आहे. चांगला चेंडू, लेफ्ट आर्म गोलंदाज ज्या आम्हाला आपण पाहतो, लेफ्ट आर्म ओव्हर एकदा विकेट येतो, निघून गेला चेंडू आपण पाहतोय. 29 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, 5 धावांची गरज आहे. ग्लास केला, पुन्हा एकदा थोडासा स्टेप आउट केला, पॅडर केलं चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल, तिसरा षटक प्रगती होते. 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. इथूनही मॅच बनू शकते रोशन, जर एक चांगली गोलंदाजी केली तर. चांगला चेंडू आपण पाहतो, शपलून केल्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. इथे मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल होतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे.
आता शेवटचा जो षटक येईल, शेवटचा गोलंदाज आपण पाहतो कशा प्रकारे येईल, कशा प्रकारे कामगिरी करेल, कोणता गोलंदाज शेवटला वापरला जाईल. अनेक गोलंदाज आहेत, नवनाथ आहेत, गुरु आहे, चेतन आहे, स्वतः आपण पाहतोय परेश कधी कधी गोलंदाजी करतोय, अक्षय ही गोलंदाजी करू शकतोय. अनेक मातबर गोलंदाज आहेत संघामध्ये, पण इथे 6 चेंडू 4 धावा वाचवणारा गोलंदाजचा वापर करायचा आहे. तो कोणता गोलंदाज असेल, तो परत गोलंदाज येईल, तो परत संधी दिव्या डीजे दीपक ठोक डीजे. मोबाईल इथे लॉक होतं, त्याच्यामुळे कुणाचे कॉल घेता आले नाही, कुणावरती बोलता आलं नाही आहे. पण तुम्हा सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्या स्पर्धेमध्ये. तुमच्याकडून ज्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या त्या आयोजकांना मी जरूर सांगतो आहे का अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत जे क्रिकेटचे चाहते, त्यांनी भरभरून कौतुक केलंय या स्पर्धेचं. शॉर्ट चेंडू होता, भिरकवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार, फक्त पाहत बसणार. चेंडू आउट ऑफ पार्क, बेगेट विजयाचा अक्षयच्या बॅटमधून आला षटकार. चला रोहित भगत आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ असते सुजलला ते 500 रुपयाचं कॅश प्राईज आपणच द्या आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक आपणच द्या. आणि त्यानंतर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन पुन्हा एकदा देऊया आपण. थोडंसं इंजर्ड झाला पहिल्या सामन्यामध्ये, पण स्वतःला सावरलं, तिथेही चांगली गोलंदाजी केली. स्लॉगवरला आला, संघाला धावसंख्या आपण पाहतोय तलवाडी संघाला रोखलं, त्याने 2 विकेट प्राप्त केले, 4 धावा खर्च केल्या.